बंधू अशोक खरातला मंत्री संजय शिरसाटांसह उबाठा नेते मिलिंद नार्वेकरांचा फोन, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा गौप्यस्फोट। बंधू खरातनं दुबईसह 4 ते 5 देशात पैसे पाठवले, रोहित पवारांचा खळबळजनक आरोप। तर अधिकारी नेत्यांचे पैसे पाठवण्याची हवाल्याचा वापर केला, रोहित पवारांच्या आरोपांमुळे खळबळ। बंधू खरातच्या तथाकथित स्वीय सहाय्यकाची पोलिसांकडून चौकशी, गिरगावातल्या रमेश हिंगे या व्यक्ती भोंदूचा पीए असल्याची चर्चा। नाशिक खंडणी प्रकरणातला फिर्यादीचं लैंगिक शोषण करणारा आरोपी, 63 वर्षीय आरोपीला अटक, 121 अश्लील व्हिडिओ समोर। तर फॉरेन्सिक टीमच्या मदतीनं पोलिसांकडून ऑफिसची तपासणी। बारामतीत ज्याला लढायचं आहे त्यानं लढावं, जनता कुणासोबत आहे हे सगळ्यांना माहिती। जय पवारांचं नाव न घेता काँग्रेसला टोला। समरजित घाटगे पुन्हा भाजपवासी होणार, 8 तारखेला मुंबईत रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा भाजपमध्ये करणार प्रवेश। नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून भीषण अपघात, कार थेट पाण्यानं भरलेल्या विहिरीत कोसळली, 6 चिमुकल्यांसह 9 जणांचा मृत्यू। अपघातानंतर विहीर बुंजवण्याचं काम सुरू। नांदेड पोलिसांचा गुन्हेगारांना काही धाक उरलाय की नाही असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे, कारण शहरात गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्यात। या टोळी युद्धातून 3घांची हत्या झाली आहे। रात्रीच्या वेळी तो रक्तरंजित संघर्ष झडला। सदा आणि साई लाला या 2 टोळ्यांमध्ये हे टोळी युद्ध भडकलं। अरिजित सिंग, आवेज आणि मोहम्मद अरबाज हे गुंड या संघर्षात ठार झाले। या टोळी युद्धामुळे नांदेड पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं। तर धुरंधर पाहून आला आणि गेम झाला अशी परिस्थिती आहे। सदा गँगचा म्होरक्या अरिजित चव्हाण धुरंधर पाहायला गेला होता। डीमार्ट जवळ साईलाला गँगची अरिजितवर पाळत होती। साईलाला गँगच्या गुंडांनी अरिजितवर हल्ला केला। तलवार आणि खंजीरनं वार करत अरिजितला संपवलं गेलं। अरिजितच्या साथीदारांचा आवेज आणि अरबाजवर शस्त्रानं वार करण्यात आला। संतापलेल्या अरिजितच्या भावानं रुग्णालयात आवेजला संपवलं। दोन्ही गँगवर मोठी क्राईम हिस्ट्री आहे आणि पोलीस करून जे स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल प्रतिबंधक कारवाई सुद्धा झालेला होता, MPDA आणि हद्दपार सारखा। आणि हा दोन्ही गँगची रायबलरीमध्ये E-स्क्वायर जवळ रात्री इन्सिडेंट झाला आणि जे अनिल पंजाबी साईलाला ग्रुपच्या 2 मेंबर असोसिएट्स म्हणू शकतो आपण, अरबाज आणि आवेज हा दोन्हीची डेथ झालेली आहे एक बाजू, दुसरा बाजू अरिजित चौहानची पण डेथ झाली हॉस्पिटल। असा एकंदरीत 3 डेथ हा इन्सिडेंटमध्ये झालेला आहे। नाशिकच्या दिंडोरीतल्या दरगोडे कुटुंबावर काळानं घाला घातला। मुलांच्या स्नेहसंमेलनावरून घराकडे परतणाऱ्या कुटुंबाचा भीषण अपघात झाला आणि या अपघातात कारमधील 9 जणांचा दुर्दैवी अंत झाला। काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेनं नाशिक सुन्न झालंय। रस्त्याजवळच्या विहिरीत कोसळली कार, दिंडोरीतल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू। दरगुडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील दरगुडे कुटुंब एका खासगी क्लासच्या स्नेहसंमेलनासाठी दिंडोरी शहरात आलं होतं। स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आनंदात पार पडल्यानंतर हे कुटुंब इर्टिगाद्वारे घराकडे परतत होतं। रात्रीच्या सुमारास शिवाजीनगर भागात कारच्या चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि मोठा अनर्थ घडला।
हा अपघात नेमका कसा झाला हे मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या मागच्या बाजूला दृश्यांमध्ये ही विहीर आहे तर ही विहीर आपण बघतोय आणि ह्या विहिरीमध्ये ही गाडी गेली. आपण जर बघितलं तर मी आत्ता जिथे उभा आहे अगदी स्ट्रेट लेवलवर म्हणजे पाय जर ठेवला तर आपण थेट विहिरीच्या कडेला जातो. अर्थात या विहिरीला एक कथडा असणं आवश्यक आहे, मात्र तो कथडा या विहिरीला नव्हता आणि समोरून येणारा जो रस्ता आहे हे लोक ही गर्दी जी आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते. सुमित, ह्या दृश्यांमध्ये दिसणाऱ्या रस्त्यावरनं ही गाडी जी आहे ती थेट आतमध्ये आली आणि थेट या विहिरीमध्ये पडलेली आहे. ही कार रस्त्या शेजारी असलेल्या विहिरीत जाऊन थेट कोसळली. रस्त्या शेजारीच काठोकाठ भरलेल्या विहिरीत ही कार कोसळल्यानं मोठा आवाज झाल्यानं स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले. मात्र विहिरीत पाणी असल्यानं स्थानिक मदत करू शकले नाहीत. सुरुवातीची 5 मिनिटं कार विहिरीत दिसत होती. काचा बंद असल्यामुळं कार बाहेर पडता आलं नाही. मोटार लावून विहिरीतील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिकांकडून दोरखंड टाकून बचाव कार्य सुरू करण्यात आलं. मात्र काही मिनिटातच गाडी पूर्णपणे पाण्यात बुडाली. 20 मिनिटांनंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि कारला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुमारे 3 तासांनी गाडी बाहेर काढण्यात आली. कारमधील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विहीर मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. साधारण 10 वाजता गाडीमध्ये गेली होती. तर गाडीमध्ये साधारण 9 लोक होते. त्यापैकी 7 लोक गाडीत होते. ज्यावेळेस क्रेननी गाडी बाहेर काढण्यात आली त्यावेळेस गाडीत 7 आणि 2 खाली पडलेले होते. नंतर 2 नंतर काढण्यात आले. 3-4 वर्षापूर्वी ते झाकलेली होती. पण मग आता त्यांचं म्हणणं असं का कुणी जाळी काढून दिली कुणी काय असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता नगरपंचायतीच्या वतीने पण ते काम आणि ही काय झालंय रस्त्याचं काम झालं त्याच्यामुळे त्याची हाईट कमी झाली, नाही तर तो कथडा उंच होता. या अपघातात दरगुडे कुटुंबातील रेश्मा सुनील दरगुडे, आशा अनिल दरगुडे, खुशी अनिल दरगुडे, श्रेयस अनिल दरगुडे, राखी सुनील दरगुडे, श्रावणी अनिल दरगुडे, समृद्धी राजेंद्र दरगुडे, माधुरी अनिल दरगुडे आणि सुनील दत्तू दरगुडेंचा मृत्यू झाला. या घटनेमुळे इंदोरे गावावर शोककळा पसरली. आता रस्त्याचं टेंडर काढलेलं आहे, त्यांनी इथपर्यंत रस्ता केला. आता स्थानिक नगरपालिकेचं खरं काम होतं. त्यांनी सांगायला विहीर बंद करा त्याच्यावर रस्ता करा म्हणून. आता जर इथे विहीर कोणी बंदच करत नसेल तर त्याचा काय दोष आहे त्याच्यामध्ये, मला असं वाटतं प्रथमदर्शनी. पण तरी याची सखोल चौकशी त्या ठिकाणी होईल. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, कारण 9 जण गेलेले आहेत. या अपघातात घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत. या घटनेतील मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाखांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. ज्या विहिरीत कार कोसळून हा अपघात झाला ती विहीर बुजवण्यात आली. रस्त्याच्या मध्ये अशा प्रकारच्या विहिरी ज्या आहेत किंवा असं कुठे जिथे रहदारी आहे अशा ठिकाणी तर तात्काळ त्याचं एक प्रकारे ऑडिट करून आणि त्याला त्याची तिथे आवश्यकता आहे का किंवा त्याला काय उपाययोजना करता येतील. कारण इथे असं लक्षात आलं की भिंत होती पण ती छोटी होती. ती कदाचित मोठी असती तर एखाद वेळेस ते वाचू देखील शकले असते. त्यामुळे तात्काळ या संदर्भातली कारवाई करण्याचे आदेश देखील आपण दिले आहेत. रस्त्या शेजारी असलेल्या विहिरीत कार कोसळून हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनं राज्यभरातील रस्त्या शेजारी असणाऱ्या विहिरींचा प्रश्न उपस्थित झाला. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, दिंडोरी, नाशिक.